हार्वेस्टिंग आपण साधारणतः इथून कट करतो हा पूर्ण. ओके. आणि कट केल्यानंतर हा वाळा टाकला ना आतमध्ये याच्या इनर म्हणून आपण आणखी एक प्लास्टिकची अशीच बॅग आहे आणि यामध्ये देखील डबल बॅग येते. आणि त्यांचं कसं आहे, कमेंट करणारे किंवा पाहणारे बरेच टिंगल टवाळ्या करतात. आपण ह्या प्रत्यक्षात गोष्टी बोलून दाखवत नाही, करूनच दाखवतो. त्यानंतर आता एकदम चांगल्या अशा पद्धतीने आपण पूर्ण भारतामध्ये तर मार्केटिंग करतोच, पण भारताबाहेर बी नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हीच आपली खरी असते ओळख. तर या उक्तीप्रमाणे आज मी करमाळा तालुक्यातील साडे गावामध्ये एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. पहिल्यांदा त्यांची आपण संपूर्ण ओळख करून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार, मी महादेव मोरे. आमचं गाव साडे आहे, तालुका करमाळा आहे, जिल्हा सोलापूर आहे. मोबाईल नंबर आहे 9527700414. तर मोरे साहेब, या ठिकाणी मला तुम्हाला पहिला असा प्रश्न विचारायचा आहे की हे जे शेवगा आहे, शेवग्याच्या पानांची पावडर करून एक्सपोर्ट करणे किंवा मार्केटमध्ये विकणे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? साधारणतः आपण यापूर्वीचा जर काळ बघितला, मी 2008-09ला शेती करायला सुरुवात केली होती. तर आपले जे पारंपरिक पिकं असतात, मका असेल, गहू, ज्वारी, बाजरी असेल किंवा मग तूर किंवा इतर जे काय फळे भाजीपाला पिके, डाळिंब, केळी वगैरे घेतली होती आपण. ऊस पीक घेतला होता मधल्या काळात. त्यानंतर आम्ही 2016-17 नंतर भाजीपाला पिकामध्ये वळलो. मिरची, हिरवी मिरची आणि शिमला मिरची वगैरे. पण त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात किंवा पाहिजे तसं आपल्याला म्हणजे सुरुवातीला आलं, पण नंतरच्या काळात काही कीड रोग असेल त्याच्यामुळे मग आम्ही तोही सोडलं. नंतर आम्ही 18-19ला शेवग्याकडे वळलो आणि त्याच्यामध्ये परत आम्ही बांबू लागवड वगैरे प्रयोग केला होता. पण बांबू लागवडीत पूर्ण आमचा प्रयोग फसला. आणि शेवग्यामध्ये शेंगाचा किल्ला होता, पण लॉकडाऊनमध्ये खूप म्हणजे बेकार हाल झाले की अक्षरशः माल असून विकता आला नाही. आणि लेबरचे पगारे असतील किंवा जे काय आपण लावलेला खर्च आहे तो निघणं देखील मुश्किल झाला. मग त्याच काळादरम्यान आता कोरोना काळात तुम्हाला माहिती, लॉकडाऊन मध्ये पूर्ण वेळ होता सगळ्या लोकांकडे. बरोबर. त्या दरम्यान युट्यूबवर व्हिडिओ बघताना एक असाच व्हिडिओ कळाला की बाबा शेवगाच्या पानांची शेती गुजरातमध्ये केल्या जाते. बरोबर. तो व्हिडिओ बघून आम्ही प्रोत्साहित झालो आणि त्याच्यामधून साधारणतः आपण 2019-20 मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये आपण 4 ते 5 एकरला पहिल्या स्टेजमध्येच आपण डायरेक्ट पानांसाठी लागवड केली. पण त्यावेळेस आपण ओडिसी 3 व्हरायटी 2x1 फूट अंतरावर लावलेली होती. नंतर मग तिचे प्रॉब्लेम, तिचे काही जे लॉस आहे ते नंतर आपल्याला जाणवायला लागले. मजुरी जास्त जाणे, खुरपण करणे किंवा मग त्याच्यामध्ये आपलं खर्च जादा वाढणे. तर त्या गोष्टीवर आपण नंतर मागील 2 वर्ष थोडा अभ्यास केला आणि नवीन एक वलयपट्टी म्हणून व्हरायटी आहे. तिचं स्पेसिफिक जो आहे 2 झाडातलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर 5 फूट ठेवून आपण 8 ते 9 इंच रोप लावल्यामुळं आपला ट्रॅक्टरने वगैरे मशागत करता येत असल्या कारणानं एकदम खर्च कमी होऊन गेला. याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की मग या सुरुवातीचा जो व्यवसाय होता तुमचा, सुरुवातीपासून तुम्ही हा व्यवसाय स्टार्टअप केला, मग सुरुवातीपासून तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या का? पहिल्या काळात कसं होतं? सुरुवात ज्यावेळेस आपली 19-20ला झाली त्यावेळेस मार्केटिंग, आता हे तर आपलं बाजारात कुठलं विकल्या जात नाही. याचं मार्केट पूर्ण म्हणजे असं कंपन्या असतील किंवा काही ब्रोकर लोक असतात किंवा निमच MP मध्य प्रदेशमध्ये बाजारपेठ आहे, तिथे विकल्या जातं. ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस होत्या भरपूर अडचणी होत्या. आपल्याला पाठवायचे कसे माहित नव्हतं, माल विकायचा कसा, भाडे कसे असतात, किती लागतं, काही कुठल्या गोष्टीची जाणीव नव्हती. सुरुवातीला 1-2 वर्ष थोडे होते लॉस मध्ये आपण सहन केला. पण त्याच्यातनं हळूहळू आपल्याला एक अंदाज आला किंवा त्याचं म्हणजे आपण एकदम चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन घेऊन कसं सेलिंग करू शकतो. मग दरम्यानच्या काळामध्ये काही आपल्याकडे व्यापारी कंपन्या बरेच कॉन्टॅक्ट झाले. त्यानंतर आता एकदम चांगल्या अशा पद्धतीने आपण पूर्ण भारतामध्ये तर मार्केटिंग करतोच, पण भारताबाहेर बी नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल आणि आता तर USA साठी आपण म्हणजे पाठवतोय. याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग ह्याचं महत्व काय काय आहे? आता कॉमन शेवगा जर बघितलं तर शेवगा हा सगळा म्हणजे भारतामध्ये तर सर्व लोकांना परिचित आहे, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत. पण शेवगा हा पण शेताच्या बांधावरती असेल किंवा शेंगासाठी कॉमन मध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्यांना शेंगाचं महत्व माहिती. शेंगासाठी भाजी म्हणून आपण हा वापर करतो. पण याचा जर आपण विचार केला तर ह्याचं जे पान आहेत एवढे खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, आयरन, व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की बाकी जसं तुम्ही बघितलं तर आज जवळजवळ जागतिक लेवलला याला सुपरफूडच्या कॅटेगरीमध्ये नंबर 1चं प्रोडक्ट आहे हा. पण आपल्याकडे या गोष्टीविषयी जागरूकता नाही, त्यामुळे सुरुवातीला खूप मार्केटिंगला त्रास झाला होता. आज असे एवढे म्हणजे मागणी आहे
की प्रमाणाच्या बाहेर की आपल्याला म्हणजे प्रचंड फोन येतात व्यापाऱ्यांचे, कंपन्यांचे. आणि पूर्वीपासून आपण सॅम्पल देतो. आजही काही नवीन जे आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करतात त्या लोकांना आज देखील आपण सॅम्पल वगैरे पाठवून त्यांचं जर हे झालं तर माल वगैरे आपण देतो त्यांना. बरं, तर याच्या पुढचा मोरे साहेब असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग ह्याची जी शेती आहे तर ही शेती कशा पद्धतीने करायला पाहिजेत लोकांनी, आणि याच्यामधलं अंतर असेल, पिकांमधलं अंतर असेल किंवा शेतीच्या अगोदरची जी मशागत असेल, हे कसं म्हणजे सविस्तर याबद्दल सांगा. शेत तयार करण्यापूर्वी तुमचं साधारणतः नांगरणी वगैरे करू शकता. नांगरणी करून रोटावेटर करून जमीन प्लेन करून तुम्ही त्यामध्ये सरी काढू शकता. जास्त खोल ऊसासारखी सरी तुम्हाला काढावं लागत नाही. नॉर्मल 8 ते 9 इंच खोलीची छोटी सरी काढू शकता. आणि 4 किंवा 5 फूट अंतर ठेवू शकता. 4 फूट ठेवलं तर 1 फुटावर बिया लावता येतात आणि 5 फूट ठेवलं तर 8-9 इंच बिया लावले तर एकरी आपले 10 ते 11 हजार झाडं बसतात यामध्ये एकरामध्ये पाल्यासाठी केलं तर. आणि बेसिक काय होतं त्यामध्ये तुमचं फक्त यामध्ये वन टाइम खर्च आहे. तुम्ही एकदा जर लागवड केली तर पुढे तो प्लॉट 8 वर्ष चालतो. त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच लागवडी अंतराचं जर नियोजन केलं तर नंतर त्रास होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो ट्रॅक्टरने ज्या लोकांना मशागत करायची 5 फूट ठेवून 8 ते 9 इंच जर बिया लावल्या तर सगळ्यात योग्य अंतर राहतं. तर आता ही जी आपली जी ही शेती आहे याच्यामधलं अंतर किती आहे? लाईन टू लाईन 5 फूट आहे आणि 8 ते 9 इंच 2 रोपांमध्ये आहे. तर मोरे साहेब याच्या पुढचा असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग ह्याचं जे उत्पादन आहे हे उत्पादन एकरी कसं निघतं किंवा त्याचा नफा कसा राहील? याचं साधारणतः तुमच्या जमिनीचा प्रकार, शक्यतो शेवगा हा कुठल्याही जमिनीमध्ये येतं. शेवटी कुठल्याही पिकाचं जे उत्पन्न असतं ते तुमचं पाणी आणि खत व्यवस्थापन आणि जमिनीवर अवलंबून असतं. तर साधारणतः आपलं 1 एकर जर क्षेत्र म्हटलं तर याच्यावर आपण वर्षातून 6 वेळा कटिंग घेतो. 6 कटिंगमध्ये प्रत्येक कटिंगला पहिल्या कटिंगला जरी कमी निघलं 200 किलो ते 500 किलोचं ॲव्हरेज येतं. पहिल्या कटिंगला बी लावल्यानंतर तुमचं एकच सिंगल झाड वाढतं आणि नंतर ज्यावेळेस कटिंग होतं 2 ते 3 फुटवे येतात. तशा पद्धतीनं तुमचं एक साधारणतः 700 ते 800 किलो ॲव्हरेजमध्ये उत्पन्न येतं. उन्हाळ्याच्या कटिंगला तुम्ही 1000-1200 रुपये घेऊ शकता. जर ॲव्हरेज 800 किलो जरी उत्पन्न म्हटलं तर साधारणतः तुमचं 6 कटिंगमध्ये एक 4 ते 5 टनाच्या दरम्यान ॲव्हरेज येऊन जातं. 4 ते 5 टन. आणि व्हॅल्यू कशी आहे मार्केटमध्ये, किंमत कशी आहे? आता याचं कसं तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीनं करताय? सुरुवातीला जर केलं आपण, ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती साधारणतः 80 रुपये ते 120 रुपये किलो मार्केट रेट राहतो याचा वाढलेल्या पानांचा. आणि म्हणजे थोडं सीझननुसार रेट बदलतात. थोडं उन्हाळ्याचं वगैरे रेट थोडे कमी राहतात आणि इतर ऋतूमध्ये रेट चांगले राहतात. आणि याच्यात मग तुम्ही मार्केटिंग कसं करता? आता आपण 3 पद्धतीनं मार्केटिंग करतो. एकदम किरकोळ 250 ग्रॅम 500 ग्रॅम आणि 1 किलो मध्ये आपलं मार्केटिंग ते वेगळे रेट असतात. आणि जे काही होलसेलमध्ये 5, 10, 15, 20, 50 किलो घेतात त्यांचे वेगळे रेट आणि बल्कचे वेगळे रेट असतात. बल्कचे रेट साधारणतः 80 रुपयापासून 120 रुपये किलो. मग तुमचा किती माल असो, 10 टन 50 टन 20 टन किंवा 2 टन त्या रेटमध्ये विकल्या जातो. एवढी जी शेवग्याची हाईट आहे ही एवढी किती दिवसात झालेली आहे हाईट? हा कटिंग करून 1.5 महिना झालेला आहे आणि 1.5 महिन्यामध्ये साधारणतः एक 5 फुटापर्यंत झाले आहे. हात जर थोडं उन्हाळ्याचं वगैरे असेल तर 1.5 महिन्यामध्ये याची हाईट 8 ते 9 फुटापर्यंत किंवा 10 फुटापर्यंत देखील होते. थंडीमुळे कटिंगसाठी 2 महिने घेतं. बरं. आणि हार्वेस्टिंग कुठून करायची? हार्वेस्टिंग आपण साधारणतः इथून कट करतो हा पूर्ण. ओके. आणि कट केल्यानंतर हा वाळा टाकला ना की आपल्या नंतर पुढच्या ज्या आपल्या व्यवस्थित प्लॉट यावा यासाठी हा जे खोड आहे याच्यावर आपण एखादं कीटकनाशक असेल अगदी सौम्य मोनोक्रोटोफॉस रोगर किंवा मग तुमचं इमामेक्टिन बेन्झोएट आहे किंवा नीमतेल करन्सतेल यापैकी कुठलंही एक पेस्टिसाइडचं याच्यावर स्प्रे घेऊ शकतो. म्हणजे एवढाच आपल्याला खर्च आहे वर्षभरात 1000 ते 1500 रुपये खर्च होतो. याच्या व्यतिरिक्त कोणताच खर्च? याच्या व्यतिरिक्त कुठला नाही, फक्त लेबर कटिंगला एक साधारणतः 3-3.5 रुपये 1 एकराला खर्च येतो. आणखीन एक माझा सर्वानुमती एक मोरे साहेबांना एक असा प्रश्न विचारणार आहे मी की समजा एखाद्या शेतकऱ्याला जर बाग जर अशी जर करायची असेल शेवग्याची तर मग त्यांनी जर प्रोडक्शन केलं तर तुम्ही विकत घ्याल का किंवा ती कशी सिस्टम राहील काय सांगा? आपण सध्या कसं आहे शेतकऱ्यांना अगदी लागवडीपासून मार्केटिंग पर्यंत हे कसं नवीन पीक आहे. आपण या क्षेत्रात 4-5 वर्ष घालवणे आपल्याकडे पूर्ण याची लाईन आहे. नवीन शेतकऱ्याला विकायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न. आज कसं होतं कुठल्याही गोष्टी शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो आणि विक्रीच्या वेळेस खूप म्हणजे अडचणी येतात. कुठलंही पीक असेल तुमचं पारंपरिक जरी पीक असेल तरी त्या पिकामध्ये आज बघतो की बाजारपेठ उपलब्ध आहे पण पाहिजे ते बाजारभाव मिळत नाही. तसं जर कोणी इच्छुक असेल नवीन शेतकरी तर ते शेतकऱ्यांना आपण लागवड टू एंड सगळं म्हणजे जे काही त्याचं असेल कटिंग असेल वाळवणे असेल वेळोवेळी जे काही अडचणी असतील त्याच्यावरती पूर्णपणे आपण गायडन्स करतो. तुमचं मग वार्षिक टर्नओव्हर कसा आहे? नाही ह्याला टर्नओव्हर म्हणता येणार ना. हा काय आपला शेती असा म्हणजे एक हे नाही. यामध्ये आपला जो 90% 95% नफाच आहे.
मागील वर्षी आपण 1 एकरमध्येच केलं तर पाणी आणि दुष्काळ असल्या कारणानं. तर पूर्ण किरकोळ सेलिंग करून आपण 50 लाखाचं सेलिंग 1 एकरामध्ये पावडर बनवून स्वतः वैयक्तिक मार्केटिंग करून कस्टमरपर्यंत एकदम शुद्ध आणि प्युअर पावडर पोचून आपण 50 लाखाचं हे केलं. तर आता लोकांचं कसं आहे, कमेंट करणारे किंवा पाहणारे बरेच टिंगल टवाळ्या करतात. आपण हे प्रत्यक्षात गोष्टी बोलून दाखवत नाही, करूनच दाखवतो. असं नाही की तुम्हाला काहीतरी उगा आलं व्हिडिओ काढला आणि फेकाफेकी केली. आपलं जे असतं ते जे गोष्ट बोललो ते मी करूनच दाखवणार. त्याच्याशिवाय आपण फालतू म्हणजे बोलण्यापेक्षा माझा कर्तृत्वावर स्वतःच्या खूप विश्वास आहे. बरोबर. मी त्या गोष्टी करू शकतो. मी अशक्य हा शब्दकोशातनं माझा काढूनच टाकला आहे. जगात अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. राज ठाकरेचा डायलॉग आजही मला आठवतो, पुरुष गरोदर राहणं ही जर गोष्ट सोडली तर बाकी जगात अशक्य असं काहीच नाही. बरोबर आहे. आणि आमची आई पूर्वीपासूनच मला म्हणायची किंवा बोलताना सहज म्हणून जाते, शेतीचा एक कोपरा जरी पिकला तर आयुष्यभराची कमाई होती. त्या गोष्टी मला म्हणजे गेल्या वर्षी प्रत्यक्ष साक्षातात मी अनुभवल्या आहेत. बरोबर आहे. की माझ्याकडे 9.5 एकर शेती असताना 1 एकरमध्ये मी जे करू शकलो ते पूर्ण क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढे पैसे कधी मिळू शकत नाहीत. आणि साधारणतः एक जरी आपण ॲव्हरेज पकडलं तर 50 ते 60 हजार रुपये तुमचा एक खर्च होतो. आणि बाकी पॅकिंग असेल किंवा आपलं ट्रान्सपोर्टेशन हा खर्च मिळून आमचा एक 4-5 लाखापर्यंत गेल्या वर्षी खर्च झाला. बाकी मग सगळं आपलं प्रॉफिटच राहतं. पाला किंवा पावडर तर आपण भारतामध्ये विकतोच, पण आपण भारताबाहेर देखील USA सारख्या देशामध्ये सुद्धा हा सध्या आपण पॅकिंग करून ठेवला आहे माल. तर आपल्याला सध्या 2.5 टन जो माल आहे तो आपण हा 25 किलोच्या कंटेनर ड्रममध्ये पॅक केलेला आहे आणि हा आपण USA ला पाठवणार आहोत. तर मग कसं राहतंय याचं ओपन करून दाखवा पॅकिंग. यामध्ये आपण डबल प्लॅस्टिक बॅग येते यामध्ये आणि हा पूर्ण असा सील असतो माल. याला देखील आपण असे लॉक लावलेले असतात. वरून पूर्ण हे लॉकनं पॅक असतं, सील केलेला असतो. तर हे एका आतमध्ये याच्या इनर म्हणून आपण आणखी एक प्लास्टिकची अशीच बॅग आहे आणि यामध्ये देखील बॅग डबल बॅग येते आणि वरून हे पूर्ण असं पॅक येतं. एक्सपोर्टसाठी थोडं म्हणजे मालाची खूप काळजी घ्यावी लागते. हा अशा पद्धतीने आपण लॉक करतो ड्रम आणि याला लॉक टाकल्यानंतर पूर्ण सील होऊन जातो. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सविस्तररित्या या ठिकाणी मोरे साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच रित्या जर माहिती घ्यायची असेल किंवा तुमचे काही जर प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स करा किंवा मोरे साहेबांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.